अंगणवाड्यांचा कायापालट. ICDS आणि फीडिंग इंडियाचा स्तुत्य उपक्रम. 26 अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण. दीपक गोसावी. नमस्कार. लहान मुलांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यासोबतच त्यांना दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि फीडिंग इंडिया या संस्थेच्या वतीने अंगणवाडी सक्षमीकरणाचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 26 अंगणवाड्यांचे नूतनीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून यामुळे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचे रूप पालटले आहे. केवळ भौतिक सुविधाच नव्हे तर मुलांच्या पोषणावरही या प्रकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. सध्या 219 अंगणवाड्यांमध्ये दररोज सकस आणि पौष्टिक आहार पोहोचवला जात आहे. यामध्ये मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक विचारात घेऊन दररोज 2 वेळा नाश्ता आणि जेवण आहार दिला जातो. जेवण ताजे आणि वेळेवर पोहोचवण्यासाठी फीडिंग इंडियाने सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी एकूण 17 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांद्वारे दुर्गम भागातील अंगणवाड्यांपर्यंतही अन्नाचे वितरण विनाविलंब केले जात आहे. या प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक प्रशासन आणि फीडिंग इंडियाच्या प्रतिनिधींचा मोठा वाटा आहे. यामध्ये संस्था प्रतिनिधी दीपक निझरे, अतुल पवार आणि मनीष सिंग हे प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवत आहेत. स्थानिक प्रशासन, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि आशा वर्कर यांच्या समन्वयामुळे हा उपक्रम तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचत आहे. पहिल्या टप्प्यातील यश पाहून आता पुढील टप्प्यात आणखी नवीन अंगणवाड्यांचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. मुलांसाठी केवळ वर्गखोल्या न बांधता तिथे खेळकर आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस आहार आणि पोषक शैक्षणिक वातावरण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांचा मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, असे ICDS व फीडिंग इंडिया समन्वय समिती यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी बोरद येथील अंगणवाड्यांचे नूतनीकरणानंतर हस्तांतरण ग्रामपंचायतीकडे करण्यात आले. यावेळी बोरद येथील सरपंच अनिता भिलाव, उपसरपंच संतोष ढोडरे, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, रवींद्र भिलाव, केंद्रप्रमुख दशरथ वायकर, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक रौफ शहा यांच्यासह जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 चे मुख्याध्यापक लोटन वाल्हे व सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.